नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजेच चालू पूर्ण वर्तमान काळ या काळाचा अभ्यास करणार आहोत. मग या काळाचा उपयोग केव्हा केला जातो ते पाहूया. भूतकाळात केव्हा तरी एखादी क्रिया चालू झालेली आहे आणि ती क्रिया अद्याप चालूच आहे हे सांगण्यासाठी या काळाचा उपयोग केला जातो. एक वाक्य घेऊया म्हणजे तुम्हाला हा काळ समजेल. विराट हॅज बीन प्लेइंग क्रिकेट फॉर इंडिया सिन्स 10 years. विराट भारतासाठी गेली 10 वर्ष क्रिकेट खेळत आलेला आहे. या वाक्यामध्ये पहा, दोन काळ आहेत. एक म्हणजे विराट क्रिकेट पूर्ण खेळलेला आहे, म्हणजे 10 वर्ष त्याने क्रिकेट खेळलेला आहे, परंतु आत्तासुद्धा तो क्रिकेट खेळत आहे, म्हणजे खेळण्याची क्रिया पूर्ण झालेली पण आहे आणि अपूर्णही आहे. म्हणून या काळाला आपण कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स असं म्हणतो. यानंतर आपण या काळाचं सूत्र पाहूया. एस प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस व्ही प्लस ING डॉट 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 आणि त्याच्यामध्ये सिन्स आणि फॉरचा देखील वापर केला जातो. आता एस म्हणजे काय तर सब्जेक्ट, ज्याला आपण कर्ता म्हणतो, जो वाक्याच्या सुरुवातीला येतो. त्यानंतर हॅव ऑब्लिक हॅज हे सहाय्यकारी क्रियापद आहे, या दोन्हीपैकी एक वापरलं जातं. त्यानंतर बीन हे सुद्धा सहाय्यकारी क्रियापद आहे आणि या काळामध्ये बीन हे वापरलं जातंच, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. त्यानंतर व्ही प्लस ING याचा अर्थ व्हर्ब, ज्याला आपण ING प्रत्यय लावलेला असतो. आता आपण सिन्स आणि फॉरचा वापर केव्हा होतो ते पाहूया. सिन्सचा वापर एखादी क्रिया केव्हा सुरू झाली हे दाखवण्यासाठी करतात, तर फॉरचा वापर वाक्यामध्ये ती क्रिया किती कालावधीसाठी घडली ते दाखवण्यासाठी करतात. ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपण वाक्यात उपयोग करून बघूया. आय हॅव बीन वॉचिंग TV सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून TV पाहत आलेलो आहे. वी हॅव बीन वॉचिंग TV सिन्स मॉर्निंग. आम्ही सकाळपासून TV पाहत आलेलो आहोत. यू हॅव बीन वॉचिंग TV सिन्स मॉर्निंग. तू सकाळपासून TV पाहत आलेला आहेस. यू हॅव बीन वॉचिंग TV सिन्स मॉर्निंग. तुम्ही सकाळपासून TV पाहत आलेला आहात. ही हॅज बीन वॉचिंग TV सिन्स मॉर्निंग. तो सकाळपासून TV पाहत आलेला आहे, म्हणजे आत्तासुद्धा पाहतो आहे. शी हॅज बीन वॉचिंग TV सिन्स मॉर्निंग. ती सकाळपासून TV पाहत आलेली आहे. इट हॅज बीन वॉचिंग TV सिन्स मॉर्निंग. ते सकाळपासून TV पाहत आलेलं आहे. आणि यांचं अनेक वचन आहे दे, ते शेवटी पहा. दे हॅव बीन वॉचिंग TV सिन्स मॉर्निंग. ते सकाळपासून TV पाहत आलेले आहेत. अशा पद्धतीनं ही या काळाची वाक्य आहेत. आता काही वाक्य देतो, त्याचं ट्रान्सलेशन भाषांतर इंग्लिशमध्ये करा आणि ते तुमच्या विषय शिक्षकांना दाखवा. त्यांना नक्की आनंद होईल आणि तुमचाही सराव होईल. काही शंका असतील तर त्या सुधारल्या जातील. व्हिडिओ आवडल्यास आणि काळ समजल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.